मुलं शाळेतून आली की नेहमी प्रश्न पडतो की त्यांना आता स्नॅक्समध्ये काय द्यायचं. तर त्यासाठी आज बनवलं आहे मी व्हेज ब्रेड पिझ्झा. तर त्यासाठी आपण घेतलं आहे 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 1 शिमला मिरची बारीक चिरून. तुम्हाला अजून काही ॲड करायचं असेल तर त्यामध्ये करू शकता, जसं की मक्याचे दाणे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून तेल जसं गरम झालं की आपल्याला ह्या सगळ्या भाज्या एकत्र टाकून चांगला मऊसूत भाजून घ्यायचे आणि मीडियम फ्लेम नाही हाय फ्लेमवरच ही परतून घ्यायचे आहेत, जसं आपण चायनीजसाठी फ्राय करतो सेम लाईक दॅट. त्यानंतर थोडंसं मीठ ॲड केलं आहे मी आणि हे बघा अशा प्रकारे चांगलं परतून घेतलं आहे. त्यानंतर थोडासा मसाला टाकायचा आहे आणि जास्त नाही, फक्त 5 मिनटंच आपल्याला हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो तर लगेच शिजतो आणि शिमला मिरचीही शिजायला जास्त वेळ लागत नाही. आणि त्यानंतर एक वाफ काढली आहे बघा, 5 मिनटाची वाफ. हे आपलं जे सारण आपण ब्रेडवर टाकणार आहोत ते रेडी आहे. आता ते थंड झाल्यावर त्यामध्ये आपल्याला सॉस आणि चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, मिक्स हब जे काही आपल्याकडे आहे ते आपल्याला आतमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आणि हे आपलं झालं ब्रेडवर टाकायचं सारण. आणि त्यानंतर आपल्याला ब्रेड घ्यायचं आहे आणि ब्रेडला हे दोन्ही साईडने आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी स्नॅक्ससाठी हा चांगला ऑप्शन आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं आहे ते मला कमेंट करून सांगा. आता गॅसवर पॅन ठेवलं आणि ते पॅन गरम झालं की हे दोन्ही साईडला बटर लावलेला ब्रेड आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पहिलं एका साईडने भाजून घ्यायचं आहे. बघा आता मी कशा प्रकारे करते. ती एक साईड आपण भाजून घेतली आहे ना की ती भाजलेली साईड आहे ना त्याच्यावर आपल्याला ते सारण टाकायचे, जे आपण सारण बनवले. कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची टाकून जे काही आपण सारण बनवले ते आता आपल्याला त्याच्यावर स्प्रेड करायचे. याच्यावर एक्स्ट्रा मी सॉसेस कुठचेही ॲड करणार नाही आहेत, कारण जे काही सॉसेस आहेत ते आपण सगळे त्या सारणामध्ये टाकले. तुम्हाला जर लावायचं असेल त्या ब्रेडच्यावर तर तुम्ही तुमच्या आवडीचे सॉसेस लावू शकता, जसं की मायोनीज म्हणा किंवा पिझ्झा सॉस म्हणा, जे तुम्हाला पाहिजे ते. पण मी इथे काही एक्स्ट्रा ॲड केलं नाही आहे. हे बघा अशा प्रकारे सारण चांगलं व्यवस्थित आपल्याला ब्रेडवर पसरवून घ्यायचं आहे. आणि त्यावर एका साईडला चीज ठेवले, ते चीज आपल्याला ग्रेट करून घ्यायचं आहे वर. आणि चीज ग्रेट केलं ना की झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. खूप चीज मेल्ट होईपर्यंत ठेवायचं आहे आपल्याला, जास्त वेळ नाही. आणि खूप अप्रतिम लागते ही टेस्ट. एकदा नक्की ट्राय करून बघा. 5 मिनटात होणारा हा पदार्थ आहे आणि मुलांना हेल्दी पण ऑप्शन आहे. सगळ्या भाज्या पण जातात मुलांच्या पोटात. हां, ब्रेड एक तुम्ही म्हणाला तर तो एक मैद्याचा असतो, तर त्यासाठी तुम्ही व्हीट ब्रेड जे मिळतात तो ऑप्शन आपल्याला आहे आणि ते तुम्ही यूज करू शकता. तर हे बघा आपलं चीज मस्त मेल्ट झालं आहे आणि क्रंची एकदम ब्रेड पिझ्झा आपले रेडी आहेत. आणि आता सांगेलच अनु कशी झाली ते टेस्ट करून. हे बघा.